पुण्यात राहणाऱ्या सुरेश यांना धुकं जीवावर बेतलं। पहाटेच्या वेळी मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर झालेल्या अपघातात सुरेश यांचा जीव गेला। सुरेश यांच्या कुटुंबासाठी हा मोठा आघात होता। काही दिवसानंतर सुरेश यांच्या कुटुंबाला सुरेश यांनी 20 लाख रुपयांचा वैयक्तिक अपघात विमा घेतल्याचं समजलं। आता हा अपघात विम्यावर दावा करण्यासाठी सुरेश यांच्या कुटुंबाला काय करावं लागणार आहे, तसेच आता प्रकरण अपघाताचं असल्याने विमा क्लेम करण्यासाठी विम्याचा दावा करण्यासाठी FIR पण गरजेचा आहे। पोलिसांनी अपघाताची नोंद केली आहे, मात्र अद्याप FIR दाखल झालेला नाहीये। अशा वेळी सुरेश यांच्या कुटुंबाला अपघाती विमा मिळेल का, जाणून घेऊया। अपघात प्रकरणी विम्याच्या दाव्यात FIR अत्यंत गरजेचा आहे। पोलिसांनी चौकशी करून FIR दाखल केलेला आहे, त्यामुळे गैरव्यवहार होण्याची शक्यता नसल्याची खात्री कंपनीला वाटते। त्यामुळे विम्याचा दावा लवकर निकाली लागतो। अपघात झाल्यानंतर तात्काळ विमा कंपनीला पॉलिसीच्या तपशिलासह माहिती द्या, तसेच अपघातात झालेल्या नुकसानीची माहिती द्यावी। अपघाताची माहिती विमा कंपनीला ईमेल किंवा हेल्पलाईनवर फोन करून देता येते। माहिती देण्यासाठी FIR गरजेचा नाही, असा सल्ला डिजिटल जनरल इन्शुरन्सचे वरिष्ठ व्यवस्थापक डॉक्टर राजा तन्वर यांनी दिला आहे। कंपनीला माहिती मिळाल्यानंतर कंपनी तुमच्याकडून माहिती घेण्यासाठी महत्त्वाच्या कागदपत्रांच्या मागणीसाठी यादी पाठवते। दाव्याच्या फॉर्मसोबत संपूर्ण कागदपत्र मिळाल्यानंतर विमा कंपनीकडून विम्याची रक्कम जारी करण्यात येते। या महत्त्वाच्या कागदपत्रात FIR चाही समावेश असतो। अपघात मृत्यू प्रकरणी FIR अत्यंत गरजेचा आहे। FIR नंतरच पोलीस पोस्टमॉर्टम आणि पुढील कारवाई करतात। त्यामुळे विमा कंपनी दावा मंजूर करण्यासाठी FIR आणि पोस्टमॉर्टम रिपोर्टची मागणी करते। तसेच अपघातात एखादी व्यक्ती जखमी झाली आणि त्याच्यावर हॉस्पिटलमध्ये उपचार केल्यास दाव्याच्या फॉर्मसोबत वैद्यकीय अहवाल जोडावा लागतो। मेडिकल अहवालाचा अभ्यास केल्यानंतर विम्याची रक्कम मिळते, अशी माहितीही तन्वर यांनी दिली आहे। अपघाती विम्याचा दावा मंजूर करण्यासाठी कोणत्या कागदपत्रांची आवश्यकता आहे ते जाणून घेऊया। विमा पॉलिसीची प्रत, मृत व्यक्तीचा पत्ता आणि ओळखपत्र, FIR, पोस्टमॉर्टम रिपोर्ट, उपचार झालेला असल्यास हॉस्पिटलमधील मेडिकल रिपोर्ट्स, तसेच वारसदारांच्या KYC आणि बँक खात्यांचा तपशील द्यावा लागतो। विमा पॉलिसीमध्ये वारसदाराची नोंद नसेल तर वारसदारांना उत्तराधिकार प्रमाणपत्र जमा करावं लागेल। नियमानुसार अपघात झाल्यानंतर अपघाती विम्याचा दावा साधारणपणे 30 दिवस म्हणजेच 1 महिन्याच्या आत दाखल करावा लागतो। 1 महिन्यानंतर दावा दाखल केल्यास दाव्याच्या विलंबाची कारणं द्यावी लागतात। दाव्याशी संबंधित सर्व कागदपत्र मिळाल्यानंतर विमा कंपनीला 1 महिन्याच्या आत दाव्याची रक्कम द्यावी लागते। संपूर्ण कागदपत्र सादर केल्यानंतरच विमा कंपनी दावा मंजूर करत असल्याने अपघाती विम्याचा दावा करताना सर्व कागदपत्र दाव्यासोबतच एकत्रितपणे सादर करा। बऱ्याचदा विमा कंपन्या काही कारणांसाठी आणखी कागदपत्रांची मागणी करू शकतात। माहिती देताना तुम्ही तुमचं म्हणणं सतत बदलल्यास दावा मंजूर होणार नाही। कुटुंबाच्या आर्थिक सुरक्षेसाठी वैयक्तिक अपघात विमा हा सर्वोत्तम पर्याय आहे। सुरेश यांच्या कुटुंबाप्रमाणे अपघाती विमा तुमच्या कुटुंबालाही संकटमोचक ठरू शकतो। कोणत्याही विम्यावर दावा करण्यासाठी दुर्घटनेनंतर तात्काळ कंपनीला माहिती द्या, त्यानंतर आवश्यक कागदपत्र जमा करा। दावा करताना सर्व कागदपत्र सादर करा, म्हणजे विमा लवकर मंजूर होईल।